तर गुड मॉर्निंग गाईज. डे आपला तिसरा. सॉरी मध्ये काही 2-3 दिवस मी आलो नाही, काही हेल्थ प्रॉब्लेम असल्यामुळे मी लाईव्ह करू शकलो नाही, व्हिडिओ बनवू शकलो नाही. तर आज आपण थोडं मार्केटकडे बघत आहोत. इंडियन मार्केटमध्ये काय मुवमेंट चालू आहे हे तर मला पण कळत नाही आहे. काल एवढा मोठा डिसिजन झाला फेड रेटचा, तरी मार्केटमध्ये काही मुवमेंट यायला तयारच होत नाही. आता मार्केटने हे लोअर हाय पॅटर्न बनवलेलं आहे इथं. जर काय आणि या ट्रायंगलमधून वन साईड कुठेतरी मुवमेंट द्यायचा प्रयत्न केला तर डेफिनेटली मोठं टार्गेट आपल्याला अचीव शकतं. तुम्ही या चार्टमध्ये बघू शकता. कमेंट करून सांगा मला इथे कोणता पॅटर्न बनलेला आहे. ॲज पर माय ॲनालिसिस इथे तर बुलिश फ्लॅग पॅटर्न बनलेला आहे. हा फ्लॅगचा दांडा आणि हा त्याचा तो झेंडा. तर आपलं ॲनालिसिस असं आहे, जर ही कॅन्डल 83,100च्या वरती जर सस्टेन केली ना, तर आपण इझिली आपलं टार्गेट काय करू शकतो. रिसेंट इझिली नॉनस्टॉप आपल्याला 200 पॉईंटची मुवमेंट भेटू शकते. तर चान्सेस खूप आहेत की ते टार्गेट येऊनच जाईल. तुम्ही इथं बघू शकता की मार्केटने इथं प्रॉपर त्याला सांभाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रॉपर डब्ल्यू पॅटर्न बनलेला आहे. डब्ल्यू एंड होईल इथं मॅक्स टू मॅक्स तर 84K पर्यंत त्याचं टार्गेट जाऊ शकतं, पण ते वन डेमध्ये अचीव करणं थोडं मुश्किल वाटतं आहे. पण मार्केटचं काही सांगता येत नाही. वन डेमध्ये ते 1000 पॉईंटची मुवमेंट देणं मार्केटसाठी काही इम्पॉसिबल थिंग नाही. तर इथं तुम्ही बघताय की पुटची व्हॅल्यू इथे कमी होते आणि मार्केटमध्ये अपसाईडला जाण्यासाठी रेडी होत आहे. तर आपण बघू शकतो की कॉलची काय पोझिशन आहे. कॉल ॲड करण्यासाठी आपल्याला फक्त इथे स्क्रिप्टमध्ये जाऊन 83,000 टाकल्यावर थोडं लोड होतं आहे नेटवर्क इश्यू असल्यामुळे. स्क्रिप्ट ॲड करून घ्यायची आपल्याला. सेन्सेक्स कॉल ॲड केल्यानंतर आपण हे बघू शकता तुम्ही, कॉल पण इथं प्रॉपर कन्सोलिडेट करतो आहे. जर त्यांनी ही ट्रेड लाईन ब्रेक केली ना, तर इझिली याचं 300+ टार्गेट असू शकतं. सो स्टे ट्यून.